नमस्कार. नमस्कार. आज आपण पिंपळगाव या ठिकाणी गांधले साहेब यांच्या ऊसाच्या प्लॉटवर आलो आहे. तर त्यांनी केरनचं मार्गदर्शन घेऊन त्यांच्या प्लॉटमध्ये काय बदल झाले आपण त्यांच्याकडून समजून घेऊ. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. शहाजी मुरलीधर गांधले. बरं, तुम्ही आपल्या ऊसाच्या प्लॉटसाठी केरनचं मार्गदर्शन घेतलंय का? हो, घेतलेलं. हा, घेतल्यानंतर तुम्ही तुमची जमीन कशी झाली? बरं, पहिली गोष्ट भुसभुशीत झालेली. ही आपण जर पाहिली तर जमीन भुसभुशीत अगदी झाली. ही भुसभुशीत झाली. जमीन भुसभुशीत झाली. बरं, आता हे आपण प्लॉट हा, तर ही व्हरायटी कोणती आहे? 265. 265 व्हरायटी आहे. हम्म. बरं, आपण प्लॉट जर पाहिला तर संपूर्ण प्लॉट का दिसतो आपला? एकसारखं दिसतो. म्हणजे संपूर्ण प्लॉट एकसारखा आहे. एकसारखं. काळुखी काळोखी एक नंबर. काळुखी एक नंबर आहे. पानाची रुंदी वगैरे, पानाची रुंदी पण एक नंबर. पानाची रुंदी चांगली आणि तेज भरपूर आहे. तेज भरपूर याला. हो. पण जेवढे त्याला फुटवे निघाले साईडने बघा, इथं खाली कुठे पण पाहू शकतो तुम्ही. ते सर्व वरती फुटवे चाललेले निघाले. आहेत. ते फुटवे कसं काय? जाड निघलेले आहेत खालून निघतानाच. म्हणजे जेवढे फुटवे निघाले तेवढे फुटवे जाड निघाले जाड निघलेले. आणि एकही फुटवा तुमचा जळलेला. जळालेलं नाही. जेवढे फुटवे निघाले तेवढे सारखी म्हणजे वाढले. एवढा किती पाऊस झाला तरी सुद्धा हो. एकही कोंब जळालेलं नाही. एकही कोंब जळाला नाही. सर्व वरती चाललेली आहे. व्यवस्थित चालू आहे. व्यवस्थित बरं, तुम्ही केरनचं मार्गदर्शन घेऊन समाधानी आहे का? हो, एक समाधानी. तुमच्या आसपास आपले ऊस उत्पादक शेतकरी असेल, तुम्ही त्यांना काय सल्ला देऊ शकता? त्यांनी वापरलं पाहिजे किंवा नाही वापरलं पाहिजे? वापरलं पाहिजे. वापरलं पाहिजे. हो. म्हणजे तुम्ही समाधानी आहे. समाधानी. केरन कंपनी माहिती दिलं. धन्यवाद. नमस्कार. करा. केलं का?